हॅलो फ्रेंड्स, आज मी खूप मोठी चुकी केली. ॲक्च्युली अशी करायला नव्हती पाहिजे होती. एवढी मी मेहनत करते. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात होते आपल्या किचनपासून. तर हे मी गरम पाणी केलेले लिंबू मधाचं डेलीचं. आता जान्हवीला फोन करते, हे घेते आणि मग आम्ही निघू. सूर्य छान आलेलं. चला बघूया आज दिवसभरात काय काय होणार आहे. गरम पाणी लिंबाचं. चला आता निघूया. हे घेतलेलं आहे आणि ह्याने आता तर माझं हेच टेन्शन आहे. जर मी गेली ना तर हा पोरगा सगळं राजे आमचे ते. हे घेते. चल रे, येते मी. कडी लावू बरोबर. आम्ही निघालोय स्कूलमध्ये. जान्हवी बघा आहे ना, स्कूलमध्ये चालली जान्हवी. झाड कुठे गेलं? तोडलं. छान वाटतं बाई, हे झाड तोडलं. आता यांच्याकडे लग्न आहे. यश वरतीच थांबला. पक्का शान आहे. नाही काहीतरी विसरले असले, येत असेल बघ बाईकर. राजाजी फिरून जाऊया. गेली ती एकदाच स्कूलमध्ये सोडलं. फाउंटन मस्त आहे ना. हे ना जान्हवी मला खरंच खूप आवडतं बघायला. हे एवढं सुंदर नर्सरी बघायला एवढं सुंदर सुंदर वाटतं ना. आणि आपल्या इथे 3 नर्सरी आहे ते बघ. त्याच्या ही त्याचीच आहे ॲक्च्युली. हां, ही त्याची. आधी लहान होती, इथपर्यंत जागा होती. आता हिने वाढवलं बघ, ह्या आंब्याच्या झाडापर्यंत गेलं. इथपर्यंतच होती ती. मग या झाडावर जाऊन बसते. सेंट थॉमस इंग्लिश मीडियम. हे पण बघा किती छान आहे. एक रील्स होऊन भेटेल बघ. नवीन म्हणजे हे गाव कोणतं गाव आहे? ह्याची भोकरपाडा. भोकरवाडा काय पाडा. भोकरपाडा आहे. भोकरपाडा तिथे आलो आम्ही. त्यांनी हे मस्त केलं. हे जर म्हणजे मटेरियल चांगलं टाकलंय त्यांनी. आपल्या इथलं बघितलं का तुटत आलं. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. अच्छा, हे योजनेचं लिहिलेलं आहे, सडक योजनेचं. म्हणून एवढं छान झालंय. जान्हवी पक्क केलं. कुत्र्यांनी सगळी नक्षी करून टाकली आहे. एवढे कुत्रे चालले लगेच बनवलं बरोबर. अरे शॉर्टकट आहे का तो? ते पण हा आत्ता बनवायला घेतला आय थिंक. तर आम्ही लास्ट टाइम आले तेव्हा होतं. हां, हे काय दिवाळीतून. अच्छा, ते हे बोलतात त्याला चिराटी. तिथून बंद केलं ना जान्हवी. रोड बंद ना म्हणून. हात नको. बस करू. झालं आणखी नाही. हे बघ जास्त फुलांचं इकडे हे बघ ह्याच्यात होतं. परत एक करू. झालं. किती सडा पडलाय बाबा. मस्त आहे. कशाला? हां, खूप आहे बघ ना. पोरं रनिंगची पण मुलं येतात माहिती आहे का. स्किपिंग
मी आता विचार करते माझा मोबाईल कुठे एक हातात येतो मोबाईल कुठे गेला. काही खरं नाही बाबा माझं. लवकरात लवकर मी अशा तऱ्हेने म्हातारी होणार आहे आणि माझं सगळं ह्याच्यातून जाणार आहे, डोक्यातून जाणार आहे, इरर होणार आहे सगळं असं वाटतंय. माझं मेमरी सगळी रिसेट करायचं. ओके आता पडत होतं जान्हवी. विक्रोळीला ठाणेला आलो आहे. दिसतील पडलं. हां 200 काय 200 माझे तर आहे ते. मग तेवढे तरी आहेत ना जान्हवी. ॲक्च्युली कचरा टाकायला बॅन करायला. दिस इज मीरा. काय नाव आहे रे भाऊ तुझं? हां तिरुपती. तिरुपतीचा स्टॉल आहे इथे चिपळे ब्रिजच्या इथे. आज आम्ही पितोय. ही आधी पण येऊन गेली, मी आज झाली आहे. कधी नाही प्यायचं. साडी बनते नंतर त्याची. म्हणजे फक्त 2 दिवस सकाळी पियायचं. एक दिवसासाठी जसं दुसऱ्या दिवशी पिला ना तो पण चांगला आहे, पण टेस्ट बदलते, आंबट होऊन जाते. आणि कुठून आणतो नीरा? अलिबागवरून. कसा ग्लास आहे? 20 रुपये ग्लास. 20 रुपये. आणि फायदे काय त्याचे? फायदे म्हणजे पोटासाठी चांगला आहे, पोटाच्या विकारसाठी चांगला आहे, पोट साफ मुतखड्यासाठी चांगलं आहे, चांगला आहे. आणि एनर्जी ड्रिंक आहे ना. नवीन शक्ती वाढवते, पोट साफ करते, थकान थकवा दूर करते. अंग दुखत असेल तर चांगलं, डाळीसाठी पण चांगलं. मस्त आहे. चांगली माहिती सांगितली. एवढा नीराचा स्टॉल आहे त्याचा. मस्त. नक्कीच या इथे भेट द्या. चिपळे ब्रिजच्या इथे आहे. तिरुपती सॉरी तिरुपती. किती आंबे आले, सगळं आंबा भरलाय जान्हवी. हे बघ. अरे सगळं आंबा भरलाय, पण खूप छोटा आहे ग. हा अरे हा काय सगळ्या पानांमध्ये आंबा आहे ना जान्हवी. शाळेत चलो. कुठे करायचं स्किपिंग? इथे ह्याच्यात तिथे केलं असतं. तिथे त्या साईडने जायचं. तिकडे तिकडून वरती ओढणी काढायला. त्याच्यामुळे झालं नाही. हां खाल्लं पाणी. पण बघ ना घाम फुटला बऱ्यापैकी है ना. झालं पण हलकं तर वाटलं, जरा छान वाटलं. फ्रेश
उद्यापासून बघा आणि असंच येणार आहे. चला आता आंघोळीला वगैरे जरा काही टाकायचं नाही आहे, पाणीच नाही. पण मला माहिती होतं पाण्याचा प्रॉब्लेम होणार आहे. घेऊन गेलेली आता आंघोळ करते, फ्रेश होते, पूजा करायची. पण पाणी आलं तर बरं आहे, आता काय करेल बघूया. वाजले किती 9:45 आणि आज खूप शांततेत पूजा केली. एकदम का पाय पण दुखत होते पण एकदम शांततेत. ढगाळ वातावरण झालं. चहा वगैरे काही घेतलेलं नाही. विचार चाललेला चहा ठेवायचा पण तळ्यात ठेवते. साखरेची बळणे टाकली घासायला, त्याच्यामुळे मला आलेला कंटाळा. साखर काढायची हे करायची. मी भांडी घासलेली लावलीच नव्हती, इथेच ठेवली. चहा ठेवते जरासा. आणि आम्ही येताना ना जान्हवी आणि मी नीरा प्यायलो तिथे. मस्त होतं, ताजं होतं नीरा. आणि 20 रुपयाला ग्लास होता मस्त फुल. तो लावतच होता, जस्ट सगळं क्लीन करत होता. तर आम्ही गेलो, आम्ही असं फिरून वगैरे तिथून गेलो तो पण लावतच होता. मग नीरा प्यायलो. जान्हवी बोली असं नीरा पिऊ, मग आम्ही नीरा प्यायलो. आणि फरसाण घेतलं. फरसाण म्हणजे काय, 1 मिनिट दाखवते तुम्हाला. हे घेतलं फुल पण टाकलं. हे कुरमुरे आहेत आणि वरती फरसाण. हे 50 रुपयाला. जान्हवी बोलते म्हणजे चेंबूरला 30 रुपयाला भेटतं. मला वाटतं ना याचा बिझनेस टाकावं खाली. हे फळ माहिती आहे का तुम्हाला? दाखवते. माहिती आहे आतमध्ये असं गोड गोड मस्त मस्त खाऊन दाखवलं. एवढं मस्त फ्लेवर आहे असतं ह्याला. एवढं गोड आहे ना. तिने हे फुल पण काढलं पण मी जर स्मेल घेतला मग पिंडीवर नाही म्हणा. व्हाईट फुल आहे म्हणजे व्हाईट. चहा भूक लागली. चाय बनेगा. ते आणि हे खाते मी. चपात्या नाही केल्या, दादा गेला तसाच. आता मला जायचं होतं वॉकिंगला. पण अक्षरशः माझे ना आता खूप पाय दुखायला लागले. तर काय सांगायचं, पेन होते. म्हणजे असं थकलं नाही पण फ्रेश वाटत होतं. ते नीरा प्यायले तर नीरा मस्तच होतं. पण ते मी तो दादा होता, मुलगा होता. आणि गुंडूच्या यशच्याच वयाचा असेल काहीतरी. साखरेची बळणी घासायला टाकली आहे. दादात साखर आहे. ओरडा तो नीरा विकत होता सकाळी सकाळी मस्त. तो म्हणाला अलिबागवरून ते नीरा आणतात तो लोक, अलिबागवरून. आता हे काल यशने कैऱ्या आणलेल्या 50 रुपयाच्या 4. एवढं जाड आहे ना हे स्किन खूप. आणि मला बोला पनो करायचं, त्याच्यासाठी मी घेऊन आलो. पनो करायला आता करेल मी पण, तसं काय नाही आहे. पण आता आम्ही दररोज जातो, बघितलं ना किती कैऱ्या आल्यात प्रमाणाच्या बाहेर. असं ते झाड आहे ना पेट्रोल पंपचे, ते पूर्ण भरलंय लिटरली. एवढ्या कैऱ्या आल्यात ना त्याला. म्हणजे आंबे आलेत ना, काही शोभत पानापानामध्ये आंबा आहे, पानापानामध्ये आंबा आहे. जवळजवळ मला असं वाटतं ते एका झाडाला 200-300 आंबे असतील. कसलं भारी आहे. पण ते आपल्याला थोडी कोण काढायला देणार आहे. काढायला काही एखादा बोलू शकतो. तो मस्करचे पप्पा असतात तिथे, ते डेअरीवाले मस्कर आहेत ना दादा, त्यांचे पप्पा असतात. पण काय माहिती त्या लोकांचंच असेल ते झाड.
आणि तो जागा त्यांचीच आहे सगळी, पेट्रोल पंप वगैरे. खूप आंबे आलेत नाही ते आमच्या, मी दाखवलं व्हिडिओमध्ये पाहिलं तुम्ही. आता चहा घेते आणि फरसाण घेते. हा बिझनेस बरा आहे, 30 रुपयाचा 50 रुपयाला. चांगलं आहे, तेच चांगलं. भूक लागली होती. आमची आजी होती ना, गुरुवारच्या बाजारला जायची ना, असंच भेळ आणायची. आता तरी असं बांधलेलं असतं, तेव्हा कसं असायचं, पेपरमध्ये असायचं. एवढी अशी घेऊन यायची, एवढी नाही आणखी उद्या. आणि मग आम्हाला माहिती का ताजी गेली तर भेळ आणणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केळी आणायची, फ्रूट जास्त आणायची अनघरची आजी आमची. खूप छान आहे, मस्त. दादाला खूप आवडते. काल दादाने कपडे आणले परवा दिवशी, आता बांधून ठेवले म्हणजे नरम नाही पाणी. आणि हिरो बनून आलेला माझा गुंडू. हॅलो फ्रेंड्स, आज मी खूप मोठी चुकी केली. ॲक्च्युली अशी करायला नव्हती पाहिजे होती. एवढी मी मेहनत करते आणि त्याच्यावरती डायरेक्ट पाणी फिरलं. मला एवढं बेकार वाटलं ना. आज तारीख आहे 9 तारीख आहे आजची, बरोबर. आणि कालचे मी व्हिडिओ शूट केलेले 8 तारखेचे. आणि काल मी नीरा वगैरे पिऊन आम्ही दुपारी घरी आलो. त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ होता 12 नंतर आम्ही स्कूलमध्ये हृदयला आणायला गेलो. त्याच्यानंतर मी 2-3 ठिकाणी असे चांगले शूट केलेले मी. आणि ते सगळे व्हिडिओ डिलीट झाले आज माझ्याकडून. एवढं मला बेकार झालं, कारण का माझं मोबाईलचं स्टोरेज पूर्ण फुल झालेलं. आणि मला ना व्हिडिओ अपलोड करायचे होते. काल करताना आलं म्हणून म्हटलं आज दुपारी करेल. तर करायला घेतलं तर ते लोडच नव्हतं होत. मग मी काय म्हटलं, जे व्हिडिओ म्हणजे आधी शूट झालेले ते मी डिलीट करते, मग हे लोड होतील, अपलोड होतील. तर मी त्याच्यात काय फटाफट असं डिलीट करायला गेले आहे ना. जे नाही का एक पूर्ण डेटचं असतं, ते 8 तारखेचं होतं. त्याच्यावर मी क्लिक केलं, त्याच्यावर ऑल डिलीट झालं. आणि मूर्खासारखे मला कालचंच आज अपलोड करायचं होतं. म्हणजे ते जसं एडिटिंग वगैरे सगळं करायचं होतं आणि हे असं झालं. मला एवढं बेकार वाटलं ना, खरंच असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. आणि असं काय होतं माहिती आहे का, जेव्हा टाईम निघून जातो ना पटापट, तेव्हा मग हा प्रॉब्लेम होतो एडिटिंगचा. खरंच मला खूप टेन्शनच आलं. कारण का आज मी गेलेली तेव्हा तिरुपतीने विचारलं मला का मी व्हिडिओ बघत होतो पण अपलोड नाही झाला. तर मी त्याला सांगितलं नाही मी करते, कारण का काल करायला नाही भेटलं तर आज मी करणार आहे. आणि बिचारा, आणि ते पण जाऊ देत, संदीप नर्सरी आहे त्यांचं पण मी शूट केलेलं. त्यांचं पण झालं, ते पण वेट करत असतील. पण आता त्यांचा तर व्हिडिओ भेटतच नाही आहे. पण तिरुपतीचा तरी भेटला मला, होता त्याच्यामध्ये, मिळाला शोधून, ते काढलं मी कसं तरी. पण त्यांचा तर नाही मला मिळत आहे कुठल्याच, म्हणजे मी सगळं डिलीटच झालं ते माझ्याकडून. तर आता जे आहे ते अपलोड केलं आज मी. तर उद्या परवा गेली तर त्यांचं स्पेशली शूट करेल आणि याच्यामध्ये दाखवेल. खरंच मला खूप हलगर्जीपणा झाला माझा हा. म्हणजे एवढ्या घाईमध्ये मला असं वाटलं नाही पोरगा वाट बघतोय. मला एकदम खूप, आपल्या यशच्या वयाचा मुलगा आहे तो. मला खूप वाईट वाटलं. त्याने मला एवढं विचारलं, मी बघतोय अपलोड नाही झालं, व्हिडिओ नाही आलं. आणि आणखीनसुद्धा झालेला नाही आहे माझा व्हिडिओ. 5 वाजत आलेत, मी त्याच्याच मागे सकाळपासून मी
काय तुम्हाला सांगू, मी बसली आणि ते डिलीट झालं आणि मला शॉक. जवळजवळ 3-4 तास झाले मी अशीच. खूप म्हणजे असं खरंच नको व्हायला मला. असं चल बघू, जे आहे ते आता मी अपलोड केलेलं आहे. अर्ध्या दिवसाचंच आहे, बाकीचं तर काय आता गेलं ते. काय नाही, यशने कैरी आणलेली, मी पण्याचं लावलेलं, पणं आज करणार आहे, त्याचं पण होतं काय काय. चला ठीक आहे, बघूया आता. बघा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा.